गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील श्री रेणुका माता मंदिर येथे शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि संसद रत्न खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व चांदवडचे भूमिपुत्र शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे शिवसेना चांदवड देवळा विधानसभा आणि भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत गेल्या 8 वर्षांपासून श्री रेणुका माता नवरात्र उत्सव निमित्त श्री रेणुका माता मंदिर परिसरात येणाऱ्या भक्त व भाविकांसाठी 15,000 चौफुटाचा भक्त दर्शन रांग डोम, भक्त निवारा शेड, मोफत आरोग्य शिबिर, महिलांसाठी हिरकणी कक्ष, मोफत खिचडी वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन या वर्षीही करण्यात येणार आहे। या उपक्रमांद्वारे दूरवरून येणाऱ्या श्रद्धाळू व भक्तांच्या सेवेतून देवी भक्तीची खरी परंपरा जपली जाणार आहे। या निमित्त आज मंदिर परिसरातील संपूर्ण तयारीची पाहणी व आढावा घेण्यात आलाय। आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन, सुव्यवस्था आणि भक्तांच्या सेवाभावी भावना जपली जात आहे। नवरात्रोत्सव म्हणजे फक्त देवीची आराधना नव्हे तर भक्त सेवा हीच खरी आराधना या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे। यावेळी सोबत उपस्थित होते श्री रेणुका माता मंदिराचे व्यवस्थापक श्री सुभाष पवार, शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख श्री अनिल पाटील, उपजिल्हा प्रमुख श्री शांताराम ठाकरे, उपजिल्हा प्रमुख श्री देवा वाघ, जिल्हा संघटक श्री संदीप उगले, चांदवड तालुका प्रमुख श्री निलेश ढगे, चांदवड विधानसभा संपर्क प्रमुख श्री नवनाथ निचित, चांदवड शहर प्रमुख श्री दीपक शिरसाट आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।